झाल्यानंतर एवढ्या मोठ्या देशाचा कारभार कसा चालवायचा हा इथल्या राज्यकर्त्यांना प्रश्न पडला। आणि एवढा मोठा देश चालवायचा म्हटल्यानंतर त्यासाठी काही नियम कायदे वगैरे तयार करावे लागतात की नाही, की नाही? त्या अगोदर इंग्रजांचे कायदे होते आणि त्यानुसार आपला देश चालत होता। पण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार आपल्या लोकांच्या प्रमाणे किंवा आपल्या लोकांच्या सोयीनुसार आपल्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन कशा प्रकारे या देशाचे नियम कायदे असावेत यासाठी एक संविधान सभा निर्माण करण्यात आली, बरोबर आहे? आणि त्या संविधान सभेचे अध्यक्ष होते कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। कोण होते? संविधान सभेचे। आणि त्या संविधान सभेमध्ये एक मसुदा समिती होती। संविधानाचा आराखडा मसुदा तयार करण्यासाठी संविधानामध्ये कोणते कायदे असावेत, कोणते कलमे असावेत, कोणते नियम असावेत यासाठी एक मसुदा समिती तयार करण्यात आली होती। आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि संविधान निर्माण करण्यामागे